श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. मी कोमल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आता होळीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंनी भक्त प्रल्हादाला श्री नरसिंह रूपात दर्शन दिले होते. दरवर्षी फाल्गुन पौर्णिमा हा दिवस होळी म्हणून साजरा केला जातो. इंग्रजी महिन्यात पाहिलं तर या तारखेमध्ये थोडासा बदल होत असतो, पण मार्च महिन्यात होळी येत असते. यावर्षी 2026मध्ये 2 मार्च वार सोमवार आणि 3 मार्च वार मंगळवार या दिवशी हुताशनी पौर्णिमा आलेली आहे आणि यावर्षी चंद्रग्रहण देखील आलेले आहे. हे चंद्रग्रहण जे आहे ते या वर्षातील पहिले चंद्रग्रहण आहे आणि ते चंद्रग्रहण भारतात सुद्धा दिसणार आहे. त्यामुळे या चंद्रग्रहणाचे जे नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळी कशी साजरी करावी, होळी पूजनाचा शुभमुहूर्त काय आहे, घरच्या घरी होळीचे पूजन कसे करावे आणि त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू टाकाव्या, होळी शांत झाली की त्या राखेचं आपण काय करायचं आहे, किंवा तुम्ही जर होळी सार्वजनिक ठिकाणी साजरी करणार असाल तर ती कशी साजरी करावी हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता घरच्या घरी होळीचे पूजन करण्यासाठी होलिका दहन घराच्या बाहेर किंवा अंगणात पेटवायची असते. होळी घराच्या आतमध्ये कधीच पेटवायची नसते. आता तुम्ही जर होळी बाल्कनीतही पेटवू नये, कारण की होळी म्हणजे चांगल्याचा वाईटावर झालेला विजय असतो. आपल्या मागची काही जी इडापिडा आहे, जी काही दरिद्री आहे ती होळीमध्ये जळून खाक व्हावी यासाठी आपण होलिका दहन जे आहे ते करत असतो. मग आपण घरात बाल्कनीत तुम्ही जर होळी पेटवली तर आपले हे सगळे दोष आपल्या घरातच आपण जाळायचे का? म्हणून नेहमी ही होळी जी आहे ती मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर पेटवायची असते. किंवा तुमचं जर अंगण असेल तर तुम्ही अंगणामध्ये देखील होळी पेटवू शकता. आता जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर लोकांनी काय करायचं आहे, फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांनी फ्लॅटच्या समोर थोडीशी जी जागा असेल तिथे छोटी होळी प्रज्वलित करायची आहे. आता खूप मोठी होळी पेटवावी असं काही आहे का? नाही. मग काय करायचं आहे, आपल्याला काय पूजेच्या दुकानामध्ये बघा छोट्या छोट्या बिस्किटांसारख्या आकाराच्या गोवऱ्या मिळतात. त्या छोट्या गोवऱ्या 5 किंवा 7 आणून आपल्याला होळिका दहन जे आहे ते करायचे आहे. आता जी जागा आहे होळी पेटवताना जी जागा आहे ती आपल्याला जागा काय करायचं आहे, सर्वप्रथम ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. तुम्ही ती जागा तुमचे जर अंगण असेल तर ती जागा शेणाने सारवू शकता, किंवा जर तुम्ही त्या ठिकाणी हळदीचं लेपन देखील करू शकता. ती जागा स्वच्छ करून त्यावरती एक छोटीशी रांगोळी काढायची आहे आणि 5, 7 किंवा 9 अशा प्रकारामध्ये आपल्याला गोवऱ्या ज्या आहेत त्या गोवऱ्या ठेवायच्या आहेत आणि एरंडाच्या झाडाची फांदी ठेवायची आहे. आता सर्वप्रथम काय करायचं आहे तर गोवऱ्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यावर कापूर ठेवून अग्नी प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर पेटत्या होळीचे पूजन आपल्याला करायचे आहे. आता तुम्ही होळी घरच्या घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी जर करणार असाल तर होळीला काय करायचं आहे, पुरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे. म्हणजे घरच्या घरी जरी होळी करणार असाल तरी आपल्याला नैवेद्य पुरणपोळीचाच दाखवायचा आहे आणि सार्वजनिक ठिकाणी जरी होळी करणार असाल तर आपल्याला पुरणपोळीचाच नैवेद्य करायचा आहे. सर्वप्रथम काय करायचं आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. पेटत्या होळीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर फुले हार अर्पण करायचे आहेत आणि ते झाल्यानंतर आपल्याला त्यानंतर त्याच्यामध्ये नैवेद्य जो आहे तो नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य आहे तो आपल्याला अग्नीमध्ये म्हणजे पेटत्या होळीमध्ये अर्पण करायचा आहे. आता एका तांब्यात किंवा पेल्यात पाणी घेऊन ते पाणी घेऊन आपल्याला होळीभोवती टाकत 3, 5, 7 अशा प्रदक्षिणा ज्या आहेत त्या घालायच्या आहेत. घरच्या होळीमध्ये जास्त काही टाकायचे नाही. आपल्याला एक खोबऱ्याचा तुकडा घेऊन तो आपल्याला त्या होळीमध्ये टाकायचा आहे. बऱ्याच ठिकाणी हा खोबऱ्याचा तुकडा भाजून खाण्याची पद्धत आहे. आता आमच्या सोलापूर भागात हा तुकडा भाजून खातात. तुमच्याकडे जर तो खोबऱ्याचा तुकडा भाजून खायची पद्धत नसेल तर तुम्ही तो नाही खाल्लात तरी चालेल. घरच्या होळीमध्ये काय करायचं आहे तर मुठभर गहू आणि मुठभर ज्वारी जी आहे ती टाकायची आहे. हे टाकल्याने काय होतं तर वर्षभर घरातील धनधान्यात भरभराट होते असं म्हटलं जातं. दुसऱ्या दिवशी ही राख आपल्याला कचऱ्यात न टाकता वाहत्या पाणी असेल तर वाहत्या पाण्यात सोडायची आहे, किंवा तुम्ही एखादं झाड जर असेल तर त्या झाडाच्या बुंद्याखाली ती राख तुम्ही टाकू शकता. अशा प्रकारे अगदी साध्या पद्धतीने घरच्या घरी होळी साजरी करायची आहे. आता तुम्ही जर सार्वजनिक ठिकाणी होळी जर साजरी करणार असाल तर हे सगळं असंच करायचं आहे. तुम्ही जाताना तुमच्यासोबत हळदी कुंकू फुले हार
फुले, हार, नैवेद्य असं सगळं सामान जाताना एक तांब्याचा पाण्याचा तांब्या भरून घेऊन जायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला होळीला हळदी कुंकू व्हायचं आहे. त्याच्यानंतर फुले, हार अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर मग आपल्याला पेटत्या होळीमध्ये जो नैवेद्य आहे तो टाकायचा आहे. आणि ते पाणी जे आहे ते पाणी टाकत होळीला प्रदक्षिणा आहेत त्या घालायच्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही होळीमध्ये छोटा खोबऱ्याचा तुकडा टाकू शकता किंवा अख्खा एक तुम्ही नारळ देखील त्या होळीमध्ये अर्पण करू शकता. आता घरच्या होळीमध्ये पूर्ण नारळ टाकायचा नाही, पण सार्वजनिक ठिकाणी जर तुम्ही होळी साजरी करणार असाल तर त्यामध्ये तुम्ही नारळ टाकू शकता. आता तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणी आजारी असेल किंवा तुम्ही स्वतः आजारी असाल, काही उपचार केले तरी उपचार होत नसतील तर एक काळा कपडा घ्यायचा आहे. त्या काळ्या कपड्यामध्ये 5 कवड्या, 5 गोमती चक्र आणि ज्या आपल्याला गोळ्या सुरू आहेत त्यातली एक गोळी टाकायची आहे. आणि त्या काळ्या कपड्याला काळ्या धाग्यानेच बांधून जी आजारी व्यक्ती आहे तिच्यावरून 7 वेळा उतरवायचं आहे आणि ते पेटत्या होळीमध्ये जे आहे ते आपल्याला टाकायचं आहे. आता तुमचा उद्योगधंदा व्यवस्थित चालत नसेल किंवा नवऱ्याची प्रगती व्हावी म्हणून 2 विड्याची पानं जी आहेत ती घ्यायची आहेत आणि ती गाईच्या शुद्ध तुपात भिजवून ही पाने देखील आपल्याला त्या सार्वजनिक ठिकाणच्या पेटत्या होळीमध्ये टाकायची आहेत. आता तिसरा उपाय म्हणजे तुमच्या घरात अशांतता असेल, वास्तुदोष असेल, घरात म्हणजे यश मिळत नसेल तर अशा वेळेला काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराचं दार उघडं ठेवायचं आहे आणि तो नारळ 7 वेळा घरावरून उतरवून तो देखील सार्वजनिक ठिकाणच्या होळीमध्ये, त्या पेटत्या होळीमध्ये टाकायचा आहे. तुम्ही तुमच्या समस्येनुसार हा उपाय करायचा आहे. आता सगळी तयारी झाल्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे, कारण की तुम्ही नंतर उतारा घेऊन घरात फिरायचं नाही किंवा घरात थांबायचं नाही किंवा इतर कोणाशीही बोलायचं नाही आहे. उतारा करून झाल्यानंतर गेल्यानंतर त्या होळीमध्ये ते टाकून लगेचच आपल्या घरी परत यायचं आहे. तेव्हाही कोणाशी बोलायचं नाही. जातानेच दारात पाण्याचा मग किंवा तुम्ही काहीतरी भांडं भरून ठेवू शकता आणि आल्यानंतर हातपाय धुवून मगच घरात यायचं आहे. घरात आल्यानंतर तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये जाऊन नंतर स्वच्छ हातपाय धुवून मग तुम्ही इतरांशी बोलू शकता. अशा पद्धतीने हे जे उपाय आहेत ते उपाय सार्वजनिक ठिकाणच्या होळीमध्येच आपल्याला करायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला होळी जी आहे ती होळी साजरी करायची आहे किंवा होळीचे पूजन जे आहे ते करायचे आहे. मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.